subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and subscribe. जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोधाची अविटुकोडी साखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. दासबोध यातील दास म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि बोध म्हणजे संपूर्ण मानव जातीला आत्मसाक्षात्कार मिळावा आणि साक्षात परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी केलेला उपदेश म्हणजेच दासबोध. दासबोध हा मराठी भाषेतील वेदच आहे. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे दासबोधातील ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. दशक 1 स्तवननाम. समास 3. श्रीराम. आता वंदिन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वाग्देवता महामाया. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. जे योगियांची समाधी जे धारिष्टांची कृतबुद्धी जे विद्या उपाधी तोडून टाकी. जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जये करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. जे महतांची शांती जे ईश्वराची निजशक्ती जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा. जे अनंते ब्रह्मांडे घडी लीळा विनोदाचे मोडी आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. जे प्रत्यक्ष पाहता आडळे विचार घेता तरी नाडळे जयेचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. आता श्री शारदा मातेला नमस्कार करतो. शारदा ही सर्व शब्दसृष्टीचे मूळ म्हणून ती वेदांची माता आणि वाणीची देवता होय. मूळ माया तीच होय. मूळ ब्रह्माच्या एकोहम या संकल्पाबरोबर ही मूळ माया शारदा झाली म्हणून तिला ब्रह्मसूता असे म्हटले आहे. ती परमवाणीच्या रूपाने शब्दाचे स्फुरण उठवून वैखरी रूपाने असंख्य शब्दांचा उच्चार करविते आणि शब्दांचे रहस्य उकलून दाखविते. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे 4 प्रकार होत. ती योग्यांची समाधी होय. योगी तेथे विश्रांती पावतात. धैर्यवंतांची म्हणजे स्थितप्रज्ञांची निश्चयी बुद्धी तीच होय. तिच्या सहाय्याने त्यांची बुद्धी स्थिर राहते. ती विद्या म्हणजे ज्ञान आणि अविद्या म्हणजे अज्ञान या दोन्ही उपाधी तोडून टाकते. प्रकृतीरूप शारदेला पुरुषरूप गणेशाची स्त्री मानतात. ती महापुरुष गणेशाची भार्या आहे. तुर्यावस्थेला ती फार जवळ आहे. तिच्या सत्तेने साधू सत्पुरुष हे श्रेष्ठ कार्यास प्रवृत्त झाले आहेत. तिच्यामुळेच महंतांना शांती मिळते. ती ईश्वर जो गणेश त्याची बीजशक्ती होय. ज्ञानी पुरुषांचे वैराग्य तिच्याच मुळे आहे. नैराश्याची शोभा तीच होय. असंख्य ब्रह्मांडे ती लीलेने घडविते आणि मोडूनही टाकते आणि स्वतः मूळ पुरुषाच्या ठिकाणी लीन होते. पहावयास गेले तर तिचे कार्य जी सृष्टी ती दिसते, पण विचाराने तिचा जर शोध घेतला तर ती सापडत नाही. तिच्या मागाहून उत्पन्न झालेल्या ब्रह्मादिक देवांनाही तिचा थांगपत्ता लागत नाही. प्राणी मात्रांच्या सर्व चेष्टांची ती अंतरकळा आहे. शुद्ध स्फूर्तिरूप जाणीव तीच. ती ज्ञानशक्ती असल्यामुळे तिच्याच योगाने सर्वांना ब्रह्मानंदाचा सोहळा भोगावयास मिळतो.
जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परम ब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोणी उभा संसारनासी, जे मोक्षश्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीळा सुसीतळा लावण्य खाणी, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा, जे परमार्थ मार्गीचा विचार, निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्दबळे, ऐसी बहुवेशे नटली माया शारदा येकली, सिद्धची अंतरे संचली चतुर्विधा प्रकारे, तीही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रगट केले, म्हणून कर्तृत्व जितके जाहले ते शारदा गुणे, जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जये पासुनी, सृष्टी रचना लोकतीने विस्तार जयेचा, ती लावण्याचे लावण्य आहे, परब्रह्म सूर्याची प्रभा आहे. तत्वमस्यादी महावाक्यांचा आधार घेऊन ती संसाराचा हा हा म्हणता नाश करते. ती अत्यंत मंगल कल्याणप्रद आहे, मोक्षरूप लक्ष्मी आहे. ब्रह्मरंध्रातून अमृत रूपाने स्त्रवणारी 17वी जीवनकला आहे. ती परमसत्वरूप, शांतीरूप आणि लावण्याची खाण आहे. अव्यक्त पुरुष गणेश तिच्याचद्वारे व्यक्तिमत्वाला येतो, सगुण साकार होतो. अव्यक्त परब्रह्माची व्यक्तदशा तीच होय. त्याच्या इच्छाशक्तीचा विस्तार करून जगत रूपाने तीच वाढली. कळीकाळाचे नियमन करणारी, सद्गुरु स्वरूपाला पोहोचविणारी तीच होय. ती परमार्थ मार्गातील सारासार विचार निवडून दाखविते आणि शब्दांच्या सहाय्याने भवसमुद्राचे पैलतीराला नेऊन पोचविते. याप्रमाणे ही एकटी मायारूप शारदा अनेक रूपाने नटलेली आहे. 4 वाणींच्या रूपाने ती या पिंडामध्ये म्हणजे आपल्या देहामध्ये प्रत्यक्ष उभी आहे. अंतःकरणामध्ये 3 वाणींच्या योगाने जी कल्पना उत्पन्न होईल ती वैखरी वाणी बोलून प्रगट करते. म्हणून जगात जे जे कार्य होते ते शारदा मातेमुळे होते. कर्तृत्वाचे मूळ मायारूप शारदाच होय. हरिहर ब्रह्मादिक यांची ती जन्मदात्री माता असून सत्व रज तम या त्रैलोक्यातील सृष्टी रचना हा तिचाच विस्तार आहे. जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती, जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे, जे निर्गुणाची ओळखन, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी, शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेस भजती प्राणी मात्र, जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे. ती परमार्थाचे म्हणजे मोक्षाचे मूळ होय. किंबहुना ती केवळ ब्रह्मविद्याच होय. निवांत निर्मळ आणि निश्चळ अशी आत्मस्थिती म्हणजे शारदा. योगी तिचेच ध्यान करतात. योग्यांचे ध्यान ते तिचेच रूप. साधकांच्या चिंतनात जे असते ते तिचेच रूप. सिद्धांच्या अंतःकरणातील समाधी हे तिचेच रूप. निर्गुण रूप अमुक प्रकारचे आहे असे वाटणे हे तिचेच रूप. अनुभवाची खूण अमुक हे कळणे हे तिचेच रूप. ती सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापकपणे पूर्णपणे भरलेली आहे. शास्त्रे पुराणे वेदश्रुती हे तिचे अखंड स्तवन करतात. सर्व प्राणी अनेक रूपांनी तिचीच स्तुती करतात. वेदशास्त्रे शारदेचे स्तवन करीतात. म्हणून वेदशास्त्रांची थोरवी हे तिचेच रूप. निरुपम परब्रह्माची उपमा तीच. तिच्या सापेक्षतेमुळेच निर्नाम अशा परब्रह्माला परमात्मा असे नाव दिले जाते.
नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी, ज्ञान प्राप्ती मात्र, जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती, सायुज्यता ते, जे अनंत माया वैष्णवी, नकळे नाटक लागवी, जे थोर थोरासी गोवी जाणपणे, जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेसे, स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचून नाही ठाव, ऐसिया वचनाचा अभिप्राव, अनुभवी जाणती, म्हणून थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार, तदंशेषी आता. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शारदा स्तवन नाम समास तृतीय संपूर्ण. अनेक म्हणजे 14 विद्या, 64 कला, 8 महासिद्धी, तसेच बुद्धीतील अनेक प्रकारचे निश्चय, केवळ जाणीव स्वरूप असे परमात्म वस्तूचे सूक्ष्म ज्ञान, ही सर्व तिचीच रूपे आहेत. भगवत भक्तांची आत्मरती रूप भक्ती, अंतर्निष्ठांची आत्मनिष्ठा, जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती म्हणजे मुक्त स्थिती, ही तिचीच स्वरूपे आहेत. मोठमोठ्यांना ज्ञानाभिमानात गुंतविणारी अशी ती वैष्णवी माया अनंत आहे. तिचे लीला लाघव थोरा थोरास कोणासही कळावयाचे नाही. दृष्टीला दिसणारे, शब्दाने ओळखिले जाणारे आणि मनाला भासणारे जे जे काही आहे ते सर्व तिचेच रूप आहे. स्तवन, भजन, भक्तिभाव इत्यादी काहीही साधन करावयाचे असले तरी ते माये वाचून कोणाचेही कोणालाही करता येत नाही. या म्हणण्यातील आशय किंवा वर्म अनुभवी असतील तेच जाणतील. यास्तव हरिहराधिक जे थोर त्यापेक्षाही थोर, जी ईश्वराचा ईश्वर अशा शारदा मातेला मी तिचाच अंश, तिच्याशी तन्मय होऊन नमस्कार करतो. येथे दशक 1 समास 3 समाप्त होत आहे. यापुढील व्हिडिओत आपण दशक 1 आणि समास 4 पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.